छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील हिंगोनी कांगोन गावातून नारंगी सारंगी नदी वाहते। या नदीवरील केटीवेर फुटला आणि नदी शेतातून प्रवाहित झाली। यामुळे सोयाबीन, कपाशी आणि मक्याचं पीक आडवं झालंय। एका रात्रीतून होत्याचं नव्हतं झालं। काढणीला आलेली पिकं हातून गेली आहेत। अतिवृष्टीनं शेतीची काय अवस्था केली आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। दृश्य वैजापूर तालुक्यातील हिंगोनी नावाच्या गावातले आहेत आणि पाण्यामुळे मका पीक कसं आडवं झालंय आणि काहीही या पिकामध्ये राहिलेलं नाही। ही कणसं सुद्धा काढता येणार नाहीत, कारण की काही दिवसात याला कोंब फुटायला सुरुवात होईल आणि काढणीला आलेलं मकाचं पीक कसं उद्ध्वस्त झालंय हे आपल्याला यातून दिसतंय। रात्री अचानक 2-2:30 वाजता पाणी आलं, नदीचा प्रवाह सोडल्या गेल्यामुळं तर ही जमीन पूर्ण खरडून गेलेली आहे। हिच्यात कमीत कमी आम्ही 5-6 वर्ष सुद्धा पीक घेऊ शकत नाही आणि आमच्याच्यानं ही जमीन पुन्हा आम्ही नीट करू पण शकत नाही। या शेतीत आम्ही म्हणजे गेली 2021ला बी इथे पूर आलेला होता, अशीच परिस्थिती झाली ती। व्याजाचे पैसे काढून, बँकेचं कर्ज काढून इथे आम्ही हे तयार केलेलं होतं शेत, पण आता पूर्ण अक्षरशः ही आम्हाला आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आज हे तुमच्या समोर बघा तुम्ही सर। आम्ही स्वप्नातही अशी कल्पना केली नव्हती की असा दिवस उजाडल आणि आज आमचा या ठिकाणी तोंडी आलेला घास या ठिकाणी हिरवला गेला। या ठिकाणी खूप मोठं शेतकऱ्याचं अतोनात आमचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आम्हाला जर ही उपजाऊ जमीन करायची असेल तर या ठिकाणी पहिले हिला गाळपेराने भरावं लागेल, जी सुपीक जमीन आहे ती या ठिकाणी तयार करावी लागेल। परंतु आम्ही 21लाही अशा पद्धतीचा एकदा सामना केलेला होता, पण त्यावेळेस आम्ही निसर्गाशी 2 हात करून आम्ही केलो। जमीन खरवडून गेली म्हणजे तुम्हाला समोरही पाहता येईल की शेतकऱ्यांची नदीकाठची जमीन कशा पद्धतीची खरवडून गेलेली आहे आणि यांना मदतीची खरंच गरज आहे आणि प्रशासनानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहून भरघोस मदत करावी अशा प्रकारची आशा बळीराजा करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।